रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील।
उघडून वेदार्थाचा ठेवा, उघडून वेदार्थाचा ठेवा, केला तरणोपाय जीवा, ऐसा समर्थ ज्ञानदेव, तया चरणी ठेवा भाव. प्रत्यक्ष प्रचित लोचनी, प्रत्यक्ष प्रचित लोचनी, अस्थि विरती जीवनी, ऐसा समर्थ ज्ञानदेव, तया चरणी ठेवा भाव. पुढे सोन्याचा पिंपळ, पुढे सोन्याचा पिंपळ, ऐसी साक्ष असे अढळ, ऐसा समर्थ ज्ञानदेव, तया चरणी ठेवा भाव. कर जोडून या दोन्ही, कर जोडून या दोन्ही, चोखा जातो लोटांगणी, ऐसा समर्थ ज्ञानदेव, तया चरणी ठेवा भाव. विठ्ठल विठ्ठल करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. तडिद्वास सन्नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपानदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची ये सेवे लागी. कीर्तनी उभी होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, तया माझे नमन दंडवत. ऐसे नमन करो निसकळा, हरिकथा बोले बोबडिया बोला, अज्ञानी म्हणोनी आपुलिया बाळा, चालवी सकळा नामा म्हणे. उघडून वेदार्थाचा ठेवा, उघडून वेदार्थाचा ठेवा, केला तरणोपाय जीवा, ऐसा समर्थ ज्ञानदेव, तया चरणी ठेवा भाव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढिवाळ भक्त शुद्ध चोखट चोखोबारा आहे. त्या चोखोबारायांचा अगदी आपल्या अखिल विश्वाला आपल्या अगदी चंद्रभागा मातेप्रमाणे इंद्रायणी मातेप्रमाणे पुनीत करणाऱ्या पावन करणाऱ्या त्यांच्या अभंग गाथेतील हा
ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानोबाराय हे कशा कशा प्रकारे समर्थ आहेत याचं वेगवेगळ्या अवच्छेदकांनी प्रकर्षानं प्रतिपादन चोखोबराय महाराज या अभंगात करतात. विठाला विठाला अभंगाच्या भावार्थाचा विचार करण्यापूर्वी एक अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्याचं असतं. तो परिहार म्हणजे असा: संजीवन समाधीस्थ ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्यानिमित्त चालू असणारा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे, या अखंड हरिनाम सप्ताहातली आजची हरिदिनाची एकादशीची शिवा माझ्यासारख्या एका पामराकडं, एका वारकऱ्याकडे आलेली आहे. आणि आजच्या या सेवेला कीर्तनासाठी महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार मंडळी, आमचे लहान बंधू कृष्णा महाराज आर्वीकर असतील, आमचे वडील हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज आर्वीकर असतील, किंवा मी असेल, आमच्या सर्वांवर अत्यंत प्रेम करणारी, ऋणानुबंधानं सगळी ऋणानुबंध जपणारी ही सगळी मंडळी आहे. त्यामध्ये गायन क्षेत्रामध्ये अगदी मुरलेलं व्यक्तिमत्व, ज्यांचं गायन ऐकले की संतोष प्राप्त होतो, असे मुरलेले मुरकुटे महाराज संतोष महाराज यांची देखील आपल्याला उपस्थिती लाभलेली आहे. त्याबरोबरच बळे विन शक्ती बोलू नये बळेगावकर संभाजी महाराज यांची सुद्धा उपस्थिती आहे. तसं मूळ नाव आहे शंभू, आणि मराठीमध्ये आपण त्यालाच त्याचा अपभ्रंश झाला संभाजी. शंभू शब्दामध्ये शंभवती ती शंभू, भूभवती धातू आहे, आणि शम म्हणजे कल्याण, जो कल्याण करतो, ज्याच्या असण्यानेच कल्याण होतं. शिव शब्दाचा अर्थही कल्याणच आहे. आणि शंकर, शंकरोती ती शंकर, जो कल्याण करतो तो शंकर असतो. पलीकडं आमचे टाकळगावांची माऊली आहेत, कालपासून इथं उपस्थित आहेत सेवेला. आणि आमच्या सप्ताहामध्ये काकड्याला असो, हरिपाठाला असो, स्वयंपाकाला असो, आमचे गुलाब महाराज हेही उपस्थित आहेत. तिकडं डिग्रसकर मंडळी आहे, तिकडं अमृत भाऊ आहेत. आणि आमच्या पंचक्रोशीतले माणसं कीर्तना करता, चाल म्हणण्या करता ज्यांना येते धुंडीत, असे आमचे महाराज पंडित महाराज आर्वीकर यांची सुद्धा गोड उपस्थिती आहे. त्याबरोबरच कालच ज्यांचं अगदी सुश्राव्य असं कीर्तन आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, अनेकही तैसी चंदनाची झाडे परिमळे वाढे मूलतया, असे दत्ता महाराज झाडे यांची सुंदर अशी काल सेवा झालेली आहे. आणि त्याबरोबरच ज्यांच्या गावाच्या नावामध्येच दोन स्वर आहेत, धसाडी गावाचं नाव आहे, ध आणि सा हे दोन स्वरच ज्यांच्या नावामध्ये आहेत, असे काशीनाथ महाराज धसाडीकर यांची सुद्धा गोड उपस्थिती आहे. मागे आदिनाथ महाराज आहेत. त्याबरोबरच ज्यांचं गायन असतं जोरात, असे आमचे तुकारामजी महाराज खरात यांची सुद्धा उपस्थिती आहे. भुसारे महाराज आहे, तिकडे समसापूरकड महाराज आहेत. मागे आमचा सगळा कार्यकर्ते मंडळी म्हणजे सगळे तरुण मंडळी आहेत. नाही तर आजकाल महाराज तरुणांना इकडं आणायचं म्हणल्यावर कठीण झालंय. तिकडं नगर भागामध्ये कीर्तनाला गेल्यानंतर एक प्रसंग घडला. तिकडं गाडीमध्ये, फोर व्हीलरमध्ये आम्ही जात होतो, आणि जाता जाता सोबत त्या नगरचा, नाशिकचा माणूस बसलेला होता आमच्या सोबत, आणि आम्ही ड्रायव्हर जाऊ लागलो. आणि जाता जाता आमच्या फोर व्हीलर गाडीला एका मोटरसायकलवाल्यानं ओव्हरटेक केलं. फोर व्हीलरला, ती भली काय 1-2-4 लाखाची मोटरसायकल. आता पोराला तसा नाच झालेला आहे, ते काय आयफोन का बाप फोन काहीतरी म्हणते ना त्याला ते फोन असावा, ते काहीतरी खाली गळालेली पॅन्ट, ते कुठंतरी ते आता ते फॅशन झाली महाराज. अगोदर ज्याची लाज होती, लोक ठिगळं लावित होते कपडे फाटल्यावर, आणि आता फाडायची फॅशन झाली. उलटा खेळ चाललाय सगळा, मृत्यू लोकीचे उफराटे. आणि मग त्या गाडीमध्ये जाऊ लागलो, ते कानं ओव्हरटेक केलं, पुढे गेला. आणि मग तो नाशिककडला माणूस, तिकडं आपल्याकडं जसं आपण महाराज म्हणतो तसं तिकडं बाबा म्हणण्याची पद्धत आहे. महाराजाला, कीर्तनकाराला काय म्हणतात? बाबा. आणि मग तो नाशिकचा माणूस गाडीत बसलेला पुढे गेला. तो माणूस म्हणले, बाबा काय पोरं गाड्या चालवलीत आजकाल, हे काय चलवणं झालं का? म्हणले गाडी एवढी स्पीड असते का गाडीला? फोर व्हीलरला मोटरसायकलनं ओव्हरटेक केलं म्हणले. म्हणले काय झालं? आणि मग असं बघता बघता आम्ही त्याच्या मोटरसायकलवर मागं ते त्याचं ते नंबर प्लेट होती ना, त्याच्यावर लक्ष गेलं सहज. तिथं खाली लिहिलेलं होतं, बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलंय
वाघानं. माग बऱ्याच ट्रकवर मोटरसायकलवर श्लोक लिहिलेले असतात ना असे देखो मगर, बरंच काही काही लिहिलेलं असतं. तसं लिहिलेलं होतं. आणि मग तो माणूस म्हणायला लागला, बघा ना बाबा काय बघतोस, काय रागानं ओव्हरटेक केलंय वाघानं. असं बघता बघता अजून 10-5 मिनिटांना पुढे गाडी गेली. त्याची गाडी साईडला लावलेली दिसली आणि बघितलं तर तो चहा पित होता एका हॉटेलवर. आम्ही पुढे गेलोत निघून. 10-15 मिनिटानं चहा प्यायला थांबलेला असून सुद्धा पुन्हा 150च्या स्पीडने त्याची गाडी आली मोटरसायकल आणि पुन्हा त्यानं फोर व्हीलरला महाराज ओव्हरटेक केलं. पुन्हा पुढे गेला. ते नाशिकचा माणूस म्हणायला लागला, बघा बाबा म्हणले आज काही खरं नाही, याचं बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलंय वाघानं. आणि पुन्हा आमच्याकडे जाताना असा तोंडात पुड्या असा आमच्याकडे असं मस्त बघायला, जसं काय आम्ही येडेच आहेत आमच्याकडे बघायला. पुढे गेला आणि गेल्यानंतर 10-15 मिनिटं गेले. मस्त बोर्ड लावलेले होते तिथं, अति घाई संकटात नाही, पुढे धोक्याचे वळण नाही, गाडी सावकाश चालवा. आणि असं 10-15 मिनिटांनी गेल्यानंतर थोडी आम्हाला गर्दी दिसली. जरा बरेच माणसं जमा झालेले, यायची जायची वाहतूक बंद झालेली. म्हटलं काय झालं बाबा. मग गाडी साईडला घेतली आणि गर्दीमध्ये असं थोडंसं बाजूला सारत पुढे गेलो. आणि गेल्यानंतर एका साईडला ती मोटरसायकल पडलेली आणि त्या मोटरसायकलच्या बाजूला ते पडला होता वाघ रक्तबंबाळ झालेला, कपडे फाटलेले आणि चक्कर येऊन पडलेला वाघ. आणि मग आमच्या शेजारी तो सोबत नाशिकचा माणूस होता. आणि सरकारनं सुद्धा आता तसं सांगितलं की बाबा ऑक्सिजन झालेल्या माणसाला तुम्ही उचलून जर दवाखान्यात नेलं तर तुम्हाला त्याच्याविषयी काही म्हणजे अडकत त्याचा संबंध तुमच्याशी राहणार नाही, तुम्ही निर्दोष असाल त्याच्यातून. कारण अगोदर माणसं भेट होती, एखाद्याला उचलून दवाखान्यात नेलं की ते ज्ञानराच उचलून टाकत होती मदत अवघड असायचं. पण आता सरकारने त्यात सूट दिलेली आहे. मग आम्हीच ते बेशुद्ध पडलेलं उचललं सगळं ते आणि उचलून दवाखान्यात नेलं. त्याला दवाखान्यात ॲडमिट केलं, सलाईन लावली, सगळं झालं आणि थोडा शुद्धीवर आला. आम्ही बाहेर बसलेलो होतो, आम्ही आत गेलो आणि आत गेल्यानंतर तो नेमकं शुद्धीवर आलेला आणि आमच्याकडे बघितलं त्यानं. त्याला लक्षात आलं, अरे म्हणले याला तर आपण 10-12 ओव्हरटेक केलंय आणि हे कसं काय आले इथं. त्याच्याकडे बी आम्ही बघितलं आणि त्याला बी म्हणलं, बघतोस काय रागानं, दवाखान्यात आणलंय बाबानं, विठाला विठाला विठाला. म्हणून कबीर महाराज सांगतात की बाबांनो कोणत्याही प्रकारचं व्यसन आजकाल असं झालंय, ज्यांना कीर्तनाला आणावं लागतं धरून ते म्हणजे आजकालचे तरुण. पण तरी सुद्धा आपल्या मोतीराम महाराजांच्या परंपरेमधली सगळी ही तरुण मंडळी इथं उपस्थित आहे. इकडे आमचे उखळीचे माऊली आहेत, मृदंगावर आपले दत्ता महाराज आहेत, त्याबरोबर आमचे सगळे इकडे कार्यकर्ते बसलेले आहेत. त्याबरोबरच आपल्याला हा सोहळा करण्यासाठी आळंदीमध्ये ही जी जागा दिलेली आहे महाराज, कारण कार्तिक वारीमध्ये इथं जागा मिळणं खूप कठीण आहे.
अगदी सात्विकतेची प्रत्यक्ष मूर्ती. महाराष्ट्रामध्ये जे जुने साम्राज्य होऊन गेले त्याच्यामध्ये राष्ट्रकुटांचं साम्राज्य होतं. त्यांची राजधानी होती लत्तलूरपूर, म्हणजे आताचं लातूर. लातूरची जन्मभूमी असणारे गुरुवर्य सतीशजी महाराज लातूरकर यांनी आपल्याला ही धर्मशाळा दिलेली आहे. महाराज अगदी जिव्हाळ्याचं, महाराज जवळपास 20 वर्षापासून या आळंदीमध्ये विद्यार्थी घडवण्याचं काम महाराज करतात. महाराज टाळ्या वाजवा. वा वा वा. आणि कधीही काहीही, म्हणजे आपल्याला काही जरी अडचण आली तर महाराजांना सांगायच्या अगोदरच महाराज म्हणतात, महाराज ही धर्मशाळा तुमची आहे, तुमच्या हातानं सढळ हातानं होऊ द्या. अगदी प्रेमळ व्यक्तिमत्व आहे महाराजांनी आपल्याला खूप मदत असते. त्याबरोबरच आता ही सगळी आपली प्रेमाची माणसं आहे, सगळी आपलीच आहेत. आता इकडे अच्युत दादा आहेत. जसं अच्युत म्हणजे परमात्मा अर्जुनाचा सारथ झाला होता, तसं मोतीराम महाराजाची सेवा करणारे गुरुवर्य रामचंद्र महाराज औंढेकर असतील, गुरुवर्य गणपत महाराज असतील, आमचे वडील असतील, या सगळ्याचे सारथी आहेत महाराज अच्युत दादा. सगळ्या त्या निष्काम सेवा करणाऱ्या महाराज लोकांना नेमावर घेऊन जातात. त्याबरोबर ते सगळेच प्रेमळ माणसे, सगळे आपलेच आहेत. आपण महाराज आपली परंपरा फार दिव्य आहे. जसं दत्त महाराजांनी काल सांगितलं, आदिनाथ हवुमा बीज प्रगटले. या वारकरी संप्रदायामध्ये 3 संप्रदायाचा समन्वय आहे. ज्ञानोबराय हे नाथ संप्रदायाचे आहेत. ज्ञानोबरायांचं खरं नाव आहे ज्ञाननाथ, कारण नाथ संप्रदायाचे ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ, गहिनीनाथ, गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, आदिनाथ. ज्ञानोबराय नाथ संप्रदायाचे आहेत. तुकोबराय चैतन्य संप्रदायाचे आहेत. आणि एकनाथ महाराज हे दत्त संप्रदायाचे आहेत. आणि या 3ही संप्रदायाचा समन्वय म्हणजे वारकरी संप्रदाय. ती परंपरा, ती ज्ञानाची परंपरा तुकोबरायांच्या नंतर निळोबरायांकडे गेली. तीच ज्ञानाची, साधनेची, वारीची परंपरा निळोबरायांकडून पुढं प्रवाहित होत 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 आपल्या सगळ्यांच्या सद्भाग्यानं गुरुनाम गुरु ठाकूरबाव महाराजांनी ती मराठवाड्यामध्ये ती संप्रदायाची, त्या भक्तीची, साधनेची गंगा आणली. त्या ठाकूरबावांचीच परंपरा पुढं ज्यांनी आपल्या कंठामध्ये राम नावाचा मोती धारण केला असे मोतीराम महाराज. मोतीराम महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कंठी धरिला कृष्णमणी. तसा कृष्णमणी, राम नावाचा मणी, राम नावाचा मोतीच ज्यांनी कंठात धारण केला असे गुरुनाम गुरु मोतीराम महाराज. आणि त्या त्रेतायुगामध्ये जसं प्रभू रामा करता मारुतीराय, तसं मोतीराम महाराजांकरता गुरुनाम गुरु मारुतीराम महाराज दस्तापूरकर. आणि मोतीराम महाराजांचे ज्येष्ठ शिष्य कोंडोनी धरी न जीवे, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला असे कोंडजी महाराज डिग्रसकर महाराज. भागवतामध्ये श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये जी भक्ताची लक्षणं सांगितली असतील, जी सांगितलेली आहेत, ती सगळ्या भक्तांच्या लक्षणाचं मूर्त स्वरूप, त्याची मूर्ती म्हणजे गुरुनाम गुरु कोंडजी महाराज. विठ्ठला विठ्ठल. महाराजांनी देह ठेवल्यानंतर तिथं, देह ठेवल्यापासून आतापर्यंत तिथं महाराज अखंड विना चालू आहे गोदावरी मातेच्या तटावर. आणि आषाढी वारीला सुद्धा कसं नियोजन असावं बघण्याकरता मुद्दाम होऊन जात तिथं दिंडीमध्ये सर्व भजनी मंडळी. भजनामध्ये महाराज सुंदर समाधी प्रकरण असेल, पत्रिकेचं प्रकरण असेल, तीर्थावळीचं प्रकरण असेल, धावा, वेगवेगळे प्रकरण आहेत महाराज आपल्या अभंगांमध्ये सुद्धा. आणि म्हणून जरूर या दिंडीमध्ये या. नाही तर बऱ्याच वेळा काही दिंड्यांकडे बघून असं वाटतं की बाबा हे दिंडीची सगळं निघाले, दिंडीवाले माणसं निघालेत का ऊसाच्या टोळ्या आहेत. त्याच्याकडे बघून बरंच वेळा असते. खरंच समाधी प्रकरण, नाट प्रकरण हे सगळं ऐकायचं असेल तर दिंडीत या. आणि बाकीचे प्रकरण ऐकायचे असेल तर मग महाराष्ट्रात दुसरीकडे जा. विठ्ठला विठ्ठला. अशा या दिव्य परंपरेमध्ये असणारी ही सगळी मंडळी आहे. या सगळ्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये आपल्याला सुंदर अशी, आता जवळपास आपल्याकडे 1 तास राहिलेला आहे, 1 तासामध्ये आपल्याला ही सेवा आटपायची आहे. या अभंगामध्ये ज्ञानोबरायांचं वर्णन करतात महाराज. ही ज्ञानोबरायांची वारी आहे. परमात्म्याला आपण आवडतं व्हावं असं वाटत असेल तर महाराज एक उपाय सांगितलाय आपल्याला साधू संतांनी. बाबांनो, जर तुम्ही अलंकापुरीला आले तर तुम्ही विठ्ठलाला आवडते व्हाल. यात्रे अलंकापुरा
या ज्ञानोबरायांची वारी केली पाहिजे. जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा, याची या दर्शने होते. गुरुनाम गुरु जोग महाराज संस्थेचे अध्वर्यू मामासाहेब दांडेकर महाराज नेहमी म्हणायचे, ज्यानं जीवनामध्ये महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला, आमच्या ज्ञानोबरायांची वारी केली नाही, आमच्या पंढरीची वारी केली नाही, आणि असा माणूस वारी न करता जर महाराज त्याला जर मरण आलं तर माणूस मरण पावला असं म्हणायचं नाही, तो पशु आहे महाराज. विठाला विठाला कारण पावोनिया मनुष्यपणा नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून असं या वारीच्या निमित्तानं सगळी जमलेली ही मंडळी आहे. आणि वारीमध्ये काय केलं पाहिजे महाराज सगळ्याला विधी सांगितलेला आहे. आपल्याकडं जास्त वेळ नाही, तर अष्टमीला काय केलं पाहिजे, नवमीला काय केलं पाहिजे हे सगळं सांगितलेलं आहे. वारकऱ्यांनी अष्टमीला हजर व्हावं, नाही हजर राहणं झालं नवमीला यावं, नाहीतर दशमीला यावं. बरेच जण काय करतात, महाराज दशमीला येतात, एकादशीला फराळ करतात आणि बारशीला द्वादशीला निघून जातात. पण हा सोहळा महाराज समाधी सोहळा आहे, ज्ञानोबरांच्या समाधीचा सोहळा आहे. ज्ञानोबरांची समाधी त्रयोदशीला आहे. म्हणजे आपले बरेच लोक पगाराच्या दिवशीच गैरहजर असतात. त्रयोदशीला राहणं इथं महत्वाचं आहे. त्रयोदशीला ज्ञानोबरांची समाधी आहे. आणि या वारीला आल्यानंतर काय केलं पाहिजे तर आपल्या फळावर कुणाचं कीर्तन आहे बाबा, कुणाचं प्रवचन आहे ते ऐकलं पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, वारीला येतात माणसं पण बाजारात घुसतात. आणि मग बाजारामध्ये ते काय गडी घेते तर घोंगड्या आणि बाया घेतात बांगड्या. ते नातवायला खुळखुळे घ्यायचे असते, ते बाजा घ्यायचा असते, त्याच्यातच जास्त वेळ जातो. पण या वारीला आल्यानंतर कुठं काही चिंतन ऐकायला मिळतं का हे लक्ष दिलं पाहिजे. विठाला विठाला शुद्ध चोखट चोकोभरा या अभंगामध्ये आपल्याला आपण ज्यांच्या वारी करता आलेलो आहोत त्या ज्ञानदेवांचं सामर्थ्य सांगतात, त्या माऊलींचं सामर्थ्य सांगतायत. कारण कोणत्याही गोष्टीमध्ये, कोणत्याही व्यक्तीमध्ये एक वस्तू सामर्थ्य शक्ती असते. ती वस्तू सामर्थ्य शक्ती आपल्याला कळाली की मग त्या व्यक्तीविषयी, त्या वस्तूविषयी आपला एक आदर निर्माण होतो. महाराज विठाला कारण आपण जन्माला आल्यानंतर येण्याचे शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापडी. या शरीरानंच महाराज ही पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. तुकोबाराय म्हणतात की बापा किती वेळा मी जन्माला येऊ आणि किती वेळा ही जाणत्या माणसाला महाराज लाज असते. नाहीतर कोरड्या काय कोडग्या लाज नाही आणि कालचा कोडगा आज नाही. ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. संतांना ती लाज वाटत होती. महाराज या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून चुकायचं असेल त्यालाच शास्त्र काय म्हणतं, फेरा चुकवणं म्हणजे मोकळं होणं. गुरुनाम गुरु मारुतराव महाराज तेच म्हणायचे, बाबांनो मोक्ष म्हणजे काय असते. महाराजांचं बोलणं, आता आमचे वडील चांगला आवाज करतात, आपल्याला काही जेवढं जमत नाही. मोक्ष म्हणजे काय असतं तर गुरुनाम गुरु मारुतराव महाराज म्हणायचे, मोक्ष म्हणजे दुसरं काही नाही, मोकळं होणं म्हणजे मोक्ष. मुच मंचती धातूपासून त्याला वृद्धी वगैरे प्रत्यय लागून सगळं त्याच्यापासून शब्द तयार होतो. मोक्ष म्हणजे मोकळं होणं. मग महाराज मोकळं व्हायचंय
कशाने होता येईल म्हणले ज्ञानानं होता येतं. ज्ञाने विनये के उपाय करीसी जे तुके ते गुंतसी अधिकी रुखे ये ज्ञानानृते न मोक्ष. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. मग ज्ञान कुठे म्हणले वेदात आहे. कारण वेदाच्या महावाक्यानेच काय होतं म्हणले त्या शब्द प्रमेन शब्द प्रत्यक्षानं म्हणले ब्रह्मज्ञान उत्पन्न होतं. म्हणून वेदाचं ज्ञान महत्वाचं आहे. पण म्हणले महाराज आम्हाला संस्कृत मधल्या शिव्या कळत नाही. शिव्या तर वेद कधी कळल. जर एखाद्याला म्हणलं अहो वैशाख नंदन आगच्छतु आई ताम्रचूड उपविशतु. शिवायत महाराज. वैशाख नंदन म्हणजे गाढव. लंबकर्ण म्हणजे लांब कानाचा गाढव. आपल्याला संस्कृत मधल्या शिव्या कळत नाही तर ओव्या कधी कळतील आणि श्लोक कधी कळतील. वेद कळणं कठीण आहे. वेदू अत्यंत कृपण झाला. तो वेद अत्यंत कठीण आहे, कृपण आहे वेद. मग महाराज मग काय केलं पाहिजे. काय केलं पाहिजे. ज्ञानोबरायकडे बघा, या आळंदीला, या आमच्या वारकरी संप्रदायात बघा, आमच्या मोतीराम महाराजांकडे बघा, आमच्या मारुतराव महाराजांकडे बघा, आमच्या सगळ्या कोणजी महाराजांकडे, या सगळ्या संत मांदियाळीकडे बघा. काय केलं त्यांनी. काय केलं त्यांनी. ज्ञानेश्वरी महाराज आपला जीव की प्राण केला. संस्कृताची गाठी संस्कृत मध्ये असणारा जो ब्रह्मज्ञानाचा ठेवा होता, जो वेदाच्या अर्थाचा ठेवा होता, तोच ठेवा चोखोबराय म्हणतात बाबांनो. तुमच्या करता आमच्या करता संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांनी तो वेदार्थाचा ठेवा उघड केला. अभंगाचं पहिलं चरण. उघडोनी वेदार्थाचा ठेवा वेदामध्ये लपलेलं जे ज्ञान होतं तेच ज्ञानोबरायांनी प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची गेले. सगळं उघड केलं महाराज. आपला वारकरी संप्रदाय हा घोंगडीत घुसून मंत्र देणारा संप्रदाय नाही. आपला देव उघडा, आपले गुरु उघडे आणि आपला मंत्र ही उघडा आहे. उघडे परब्रह्म श्री गुरुची मूर्ती पुरविती आरती शिष्याची. गुरु हे उघडे म्हणजे प्रगट आहेत, स्पष्ट आहे सगळं. इथं पारदर्शीपणा आहे सगळा.
उघडा मंत्र राम कृष्ण हरी म्हणा. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. राम कृष्ण हरी आणि सगळ्यात भारी विठाला मंत्र उघडा, श्री गुरु उघडे. आणि मग दैवत काय महाराज झाकलेलं आहे का? दैवत सुद्धा उघडच आहे ना. नेनो ब्रह्म मार्ग उघडे पंढरपुरासी आले. वेदासी कानडा, श्रुतीसी कानडा, विठ्ठलू उघडा पंढरी. तो परमात्मा तो सुद्धा उघडा म्हणजे प्रगट आहे. महाराज आपली झाकाझाकी काही नाही. आणि चोखोबाराय वर्णन करतायत की तो वेदार्थाचा जो ठेवाय तो म्हणले ज्ञानोबांनी उघड केला. वर्णन करणारे बी चोखोबर आहेत. आत बाहेरी चोखाळू. ज्ञानोबारायांनी वर्णन करावं. चोख म्हणजे शुद्ध. आपला वारकरी संप्रदाय महाराज समतेला मानणारा संप्रदाय. या रे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणासी. नट यावे आणि शुद्ध होणी. चोखोबाराय स्वतःचा अभंग सांगतात. बाबा म्हणले मला आज जाऊ देत नव्हते. यातीहीन मतीहीन काय आपला अभंग ना. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आणि पुढं पुढं आहे ना काहीतरी असो. विठ्ठला विठ्ठला उंबरट्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू दीन. पायरीशी भोवून पायरीशी भोवून कामुळी अभंग नाम
दासी कैसे सेवू आम्ही जातीहीन. तथाकथित आता आपल्याला म्हणजे खालच्या समाजामध्ये जरी जन्म झालेला असला पण वारकरी संप्रदाय हा समतेचं अधिष्ठान बाळगणारा जोपासणारा संप्रदाय महाराज. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्यांना अधिकार आहे म्हटले आणि तेच वारकरी संप्रदायानं करून दाखवलं महाराज. आता हे सरकार म्हणतं किंवा वेगवेगळे आपले कायदा असं म्हणतो की कायद्यापुढं सगळे समान आहेत. 14वा कलम आहे संविधानाचं की सगळे समान आहेत, समता बंधुता वेगळे वेगळे आहेत. पण तोच कायदा तेच संविधान लहान लेकरू 5 वर्षाचं लेकरू शाळेत टाकायला गेल्यानंतर तिथं ते निर्गम असतो ते काय असतं ते लिहायचं सगळा जो उतारा असतो त्याचा ती माहिती भरून घ्यायचं. बर्थ सर्टिफिकेट असतं ते विचारतात बाबा जन्म कोणत्या जातीत झालाय, शिक्षणासाठी जात विचारतात, काय नोकरीसाठी जात विचारतात आणि म्हणतात सगळे काय आहेत समान आहेत. पण खऱ्या अर्थानं समता पाहायची असेल तर ती वारकरी संप्रदायात आहे. विठ्ठल शुद्ध चोखट चोखोबरा या अभंगात वर्णन करतायत महाराज. या चोखोबराची शुद्धता बघायची असेल नाथ महाराजांनी वर्णन केलेली आहे. एकदा स्वर्गामधलं अमृत महाराज थिजलं, अमृत नासलं. परमात्म्याला चोखोबरा किती शुद्ध आहेत हे दाखवायचं होतं. अमृत नासलं. नारद गेले इंद्राजवळ आणि इंद्राला सांगितलं की बाबा काय हे अमृत जरी नासलं असलं तर हे अमृत जर तुला शुद्ध करायचं असेल, हे पुन्हा पहिल्यासारखं करायचं असेल तर तुला पंढरपूरला जावं लागेल. पंढरपूर पाटनिगा महाराज सार्वभौम. त्या पंढरपूरला तुला जावं लागेल आणि त्या पंढरपूरच्या जवळच चोखोबराय नावाचे संत राहतात. त्या चोखोबरायला जर तू विनंती केलीस तर ते चोखोबराय तुझं अमृत शुद्ध करून देतील. विठाला विठाला. आणि स्वर्गामधलं अमृत महाराज इंद्र नारद बृहस्पती सगळे देवी देवता चोखोबरायांच्या घरी उतरले आणि पांडुरंगाच्या उपस्थितीत आपल्या भजनाच्या माध्यमातून चोखोबरायांनी ते अमृत शुद्ध केलं. नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी मात काय सांगू. खूप सुंदर वर्णन केले नाथ महाराजांनी. असे शुद्ध चोखट चोखोबरा महाराज ज्यांचा देह पडल्यानंतर सुद्धा ज्यांचे अस्थि ज्यांचे हाड मांस चर्म हाड देवा अवघेची गोड ती हाड सुद्धा महाराज राम राम म्हणत होते. आणि आपलं महाराज सगळं चालू आहे, नसा चालू आहे, सगळं चालू आहे, पण आपल्या तोंडातून राम निघणं झालाय महाराज. अहो ते मेलेलं कातडे मृदंग, ते मृदंग सुद्धा ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम. मृत कातड सुद्धा महाराज ज्ञानोबरायचं नाव घेतं पण आपले जिवंत कातडे नाव घेत नाहीत. आणि अशा माणसाला ते एक मृदंग कीर्तनामध्ये धिक्तान 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 त्या सगळ्यांचा त्या सर्वांचा धिक्कार असो असं महाराज ते मृदंग म्हणते कीर्तनात. विठ्ठला आणि ते शुद्ध चोखट चोखोबरा आपल्याला म्हणतात बाबा वेद कळणं कठीण. तो वेद ज्यांनी स्वतः आत्मसात केला आणि त्या वेदार्थाचा ठेवा ज्यांनी आपल्या सामान्य जनाकरता उघड केला, या जीवांकरता तरण्याचा उपाय निर्माण केला, ते ज्ञानोबराय सामान्य नाहीत, ते समर्थ आहेत. ऐसा समर्थ ज्ञानदेव ऐसा समर्थ ज्ञानदेव ऐसा समर्थ
ऐसा समर्थ ज्ञानदेव दयाचरणी ठेवा भाव. चोखोबराय म्हणतात हे माझे ज्ञानोबराय इतके समर्थ आहेत. जे परमात्म्याने करून दाखवलं ते माझ्या ज्ञानोबरायांनी करून दाखवलं. अहो परमात्म्याच्याही पुढे गेले महाराज ज्ञानोबराय. आता 18व्या अध्यायामध्ये दानाचं वर्णन करताना परमात्म्यानं सात्विक दानाचं वर्णन केलेलं आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन बाबा योग्य देशामध्ये योग्य काळामध्ये योग्य पात्राला जे दिलं जातं त्याला सात्विक दान म्हणावं असं परमात्मा सांगतात. देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. पण ज्ञानोबराय त्याही पुढं निळा म्हणे तुमची करणी देवाहुनी अधिक. त्या देवाच्याही पुढे जाऊन बाबांनो ते दान योग्य व्यक्तीला द्याल योग्य काळात द्याल. पण जे दान द्यायचंय ते तुम्ही कसं मिळवलंय तरी स्वधर्मा आतवते जे जे मिळे आपण. या ज्ञानोबराय म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे. अगोदर ते नीतीनं मिळवलेलं पाहिजे आणि मग ते योग्य व्यक्तीला योग्य काळात दिलं तर ते काय म्हणावं त्याला सात्विक दान म्हणावं. परमात्म्याच्याही पुढे जाऊन महाराज शंकर साक्षात शंकराचार्य म्हणजे आपल्या हिंदू धर्माचं आध्वर्य जे आहेत 4 पीठ आहेत महाराज भारतामध्ये शंकराचार्यांची. आद्य शंकराचार्यांनी उपनिषदांवर प्रस्थानत्रयीवर भाष्य केलं आणि या गीतेवर सुद्धा भाष्य केलं. ज्ञानोबरायांनी सुद्धा गीतेवरच भाष्य केलंय. पण ज्ञानोबरायांचं भाष्य हे शंकराचार्यांच्याही पुढे महाराज थोडं काकणभर. हे शब्द ऐकल्यानंतर आता जे जाणकार आहेत त्यांना कळेल या शब्दातलं काय आहे म्हणजे या शब्दाचा अर्थ काय आहे. हे सामान्य शब्द नाहीत. ज्ञानोबरायांचा अधिकार मोठं म्हणणं शंकराचार्यांपेक्षा. पण त्याच्यामध्ये माझा एक तर्क आहे. त्याचं कारण आहे कारण जेव्हा श्रीमद भगवद्गीता सांगितली जात होती त्यावेळेला श्रीमद भगवद्गीतेचे जे वक्ते आहेत कुणी सांगितली महाराज गीता भगवान श्रीकृष्णाने सांगितली. आणि हे भगवान श्रीकृष्णच कोण आहेत. भगवान विष्णूचे काय आहेत 8वे अवतार आहेत. 8वा अवतार 8वा वेळोवेळा भगवान श्रीकृष्ण हे परमात्म्याचे अवतार आहेत विष्णू आहेत. आणि 3 जणांनी गीता ऐकली. पहिलं अर्जुनाने गीता ऐकली. त्या अर्जुना करताच सांगितली असं ज्ञानोबराय म्हणतात. पण अर्जुना बरोबरच ती गीता कुणी ऐकली तिकडं लाईव्ह टेलिकास्ट चालू होतं महाराज दूरदर्शन. संजय बसलेला आहे आणि तो संजय ती गीता कुणाला सांगतोय तव तू ही आंधळा. त्या आंधळ्या धृतराष्ट्राला ती गीता तो संजय सांगतोय. धृतराष्ट्रानंही ऐकली अर्जुनानंही ऐकली. आणि तिसरी ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंगधरू अर्जुनेसी. महाराज मारुतीराय त्या ध्वजावर अवस्थित आहेत आणि मारुतीरायाच्या रूपामध्ये ती गीता भगवान शंकरांनी ऐकलेली आहे. म्हणून त्या श्रीमद भगवद्गीतेत माऊली वर्णन करतात तेत हरू म्हणे ने निजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. कारण भगवान शंकरांनी ती गीता ऐकलेली आहे. म्हणजे गीतेचे वक्ते भगवान विष्णू आहेत कृष्णाच्या रूपात आणि भगवान मारुतीरायाच्या रूपामध्ये ती गीता भगवान शंकरांनी ऐकली. आणि मग एक सामान्य नियम आहे की बाबांनो श्रोत्यापेक्षा वक्त्याला थोडं काय कळत असतं जरा जास्त कळत असतं नाही का. म्हणूनच तू सांगायला उभा राहिला असं. आता शाळेमध्ये विद्यार्थ्यांपेक्षा नक्कीच शिक्षकाला काय असतं थोडंसं जास्त ज्ञान असतं. म्हणजे त्याचाच अर्थ हा आहे की भगवान विष्णू वक्ते आहेत भगवान शंकर हे श्रीमद भगवद्गीतेचे श्रोते आहेत. आणि मग तेच भगवान शंकर आद्य गुरु शंकराचार्यांच्या रूपात अवतीर्ण झाले. शंकर साक्षात असं तिकडे उत्तरेत सगळीकडे म्हणतात. आणि भगवान शंकराचार्यांनी सुद्धा गीतेवर टीका केली. पण त्याच गीतेचे वक्ते भगवान विष्णूच म्हणले अवतार घेतला त्यांनी कुणाच्या रूपात म्हणले ज्ञानोबरायाच्या रूपामध्ये त्यांनी अवतार घेतला. महाविष्णूचा अवतार
महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि अगदी असाच अभंग आहे महाराज चोखोबारायांचा. महाविष्णूचा अवतार प्राण सखा ज्ञानेश्वर आधी शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट. ज्ञानोबराई या शिवपीठाचं मुकुट आहेत. 18 पीठ सांगितलेत वैष्णवांचे, त्यातलं हे मुख्य पीठ आहे ज्ञानोबरायांचं. महाराज भगवान शंकरांनी इथं लोळण घेतली होती पूर्वीच्या युगामध्ये, कारण त्यांना माहीत होतं इथं ज्ञानोबराय जन्माला येणार आहे. असं हे मुख्य पीठ आहे. आणि ही समाधी सुद्धा महाराज ती काही थडग नाही. ज्ञानोबरायांची समर्थता आहे ती की बाबांनो, आमचे महाराज म्हणतात समाधीच्या अभंगामध्ये, निवृत्ती सखा माझा दीनदयाळू श्री गुरु अलंकापुरी स्थापिले तिथला विठ्ठल उच्चारू समाधी जीवन माझेवरी आजान वृक्ष तरु जबवरी चंद्र सूर्य तबवरी कीर्ती घटस्थिरू. जोपर्यंत या भूमंडळावर, जोपर्यंत या क्षितिजावर, जोपर्यंत या आकाशामध्ये चंद्र आणि सूर्य उगवतात मावळतात, तोपर्यंत माझ्या ज्ञानोबरायांची समाधी ही संजीवन आहे. अहो असं नाही, जोपर्यंत या जगामध्ये ज्ञानोबराय आहेत, ज्ञानोबरायांची संजीवन समाधी आहे, तोपर्यंतच जगामध्ये चंद्र सूर्य उगवतात आणि मावळतात. विठाला विठाला. संत श्रेष्ठ एकनाथ महाराज आजान वृक्षाची मुळी कंठासी लागली आणि ती मुळी काढण्याकरता आले. ज्ञानेश्वरी प्रतिसिद्ध केली, प्रतिशुद्ध केली ती ज्ञानेश्वरी. आणि जेव्हा हे बादशाहाला कळालं, या भागातल्या त्या बादशहाला कळालं ज्ञानेश्वर महाराज अभि जिंदा है, असं म्हणून त्यानं महाराज ते सगळे सैनिक पाठले उकरण्याकरता, बघण्याकरता. आणि जेव्हा पहारीचा घाव घातला महाराज तिथं आजूबाजूला, त्यावेळेला त्या छिद्रातून असे भुंगे निघाले महाराज. भुई 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 भुंगे सगळे त्या बादशाचे सगळे लुंगीवाले सगळे सैनिक. एक कोणी भुंगे लुंगीत घुसायलेत, कोणी दाढीत घुसायलेत आणि सगळे या अल्लाह परवरदिगार कहा आ गए. ज्ञानोबराय म्हणले कब्रस्तान आ गए. इकडे कशाला आले म्हणले. ज्ञानोबरायची समाधी थडग नाही. आता सुद्धा जे फ्रिक्वेन्सी मेजरमेंट करणारे जे काही तत्व असतात, म्हणजे कुठं कोणत्या प्रकारची ऊर्जा आहे ती, त्याच्या जे रेंज असतं, फ्रिक्वेन्सी असते, वारंवारता ज्याला मराठीत म्हणतो आपण, जी तरंग लहरी असतात. ज्ञानाबाई काय सर्व सुखाची लहरी, सगळ्या सुखाच्या लहरी आहेत. सगळ्या प्रकारच्या पॉझिटिव्ह एनर्जीच्या, सकारात्मकतेच्या लहरी त्या संजीवन समाधीमधून महाराज नित्य अशा उद्दीपित होत असतात, प्रोपगेट होत असतात. आणि तीच ज्ञानोबरायांचं ते समर्थपण आहे, जे जमलं नाही महाराज परमात्म्याला. येथ नाही उरो आले अवतार, पण ज्ञानोबराय हे चंद्र सूर्य कल्पापर्यंत राहणार आहेत. ज्ञानोबराय हे ज्ञानोबरायांचं समर्थपण आहे. ज्ञानोबरायांचं नावच आहे महाराज ज्ञान देव. ज्ञा म्हणजे ज्ञानात श्रेष्ठ, न म्हणजे नरात नरोत्तम, नरांमध्ये श्रेष्ठ, देव म्हणजे देवांमध्ये श्रेष्ठ, आणि व म्हणजे वरांमध्ये श्रेष्ठ. विठाला विठाला. आणि एकमेव पुरुष आहे जगामधला ज्याला आपण सगळे माऊली म्हणतो. माऊली म्हणजे आई. माऊली ज्यांच्याकडं मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता आहे, अशी माऊली. त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं तर मा या शब्दामध्ये 3 शब्द आहेत. ज्यांनी आता थोडंफार व्याकरण शिकलेत
मा मध्ये 3 शब्द आहेत, म, आ आणि उ, किंवा आचा आपण ह्रस्व करून अ ही म्हणू शकतो. म्हणजे म, अ आणि उ हे मा मध्ये 3 शब्द आहेत. म म्हणजे मध्यम, अ म्हणजे अधम आणि उ म्हणजे उत्तम. उत्तम, मध्यम, अधम हे तिन्ही माऊ, म्हणजे मा म्हणजे म आणि आ, मध्यम, अधम, आणि उ म्हणजे उत्तम. उत्तम, मध्यम, अधम, माऊ, ली म्हणजे लीन होणे, हे सगळे ज्यांच्या चरणावर लीन होतात ते म्हणजे माऊली. न पाहे याती कुळाचा विचार, फक्त करुणा करत ज्ञानाबाई विठ्ठला आणि अशा या ज्ञानोबरायांच्या चरणी, श्री ज्ञानदेवा चरणी मस्तक असो दीन रजनी. तुकोबराय सुद्धा महाराज कोणाला संत म्हणत नव्हते, कोणाला महाराज म्हणत नव्हते, पण आमच्या ज्ञानोबरायला करील ते काय, नो हे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी. आणि त्या ज्ञानोबरायांच्या चरणावर म्हणले तुम्ही भाव ठेवा. आता ज्ञानोबरायांच्या चरणावर भाव ठेवणं म्हणजे, आता आपण महाराज घरातले काम करत असताना ज्ञानोबरायांच्या चरणावर आपल्याला रोज भाव ठेवणं होणार आहे का? रोज आळंदीला येणं होणार आहे का आपल्याला? मग ज्ञानोबरायांच्या चरणावर भाव ठेवायचा म्हणजे कशावर ठेवायचा आहे भाव? तर शास्त्र सांगतं, उत्तमानां हि स्वरूपम चरण शब्देन मन्यते. उत्तम माणसाचं जे स्वरूप असतं त्याचा निर्देश शास्त्र बऱ्याच ठिकाणी चरण शब्दानं करतं. म्हणजे आपण सुद्धा म्हणतो ना एखाद्या मोठ्या माणसाला की बाबा तुमचे घर, तुमचे पाय आमच्या घराला लावा, तुमचे चरण आमच्या घराला लावा. म्हणजे पायच आणायचे का नुसते? तो माणूस सुद्धा आला पाहिजे, तो स्वरूपानं आपल्या ठिकाणी आला पाहिजे. चरण हे हे स्वरूपाचं प्रतीक असतात. मग ज्ञानोबरायांच्या स्वरूपाच्या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं की आपण भाव ठेवा. मग ज्ञानोबरायांचं स्वरूप काय महाराज? जसं श्रीमद भागवतामध्ये उद्धवाला भगवान सांगतात, उद्धवा आता मी हा माझा देह ठेवतोय, पण माझं खरं स्वरूप तुला बघायचंय. स्वकीयं यो भवे तेजः तच भागवते दधात तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद्भागवतरसार्णवम. म्हणले भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप या कलियुगामध्ये आता काय आहे? तर श्रीमद भागवत म्हणजेच कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत. तसं म्हणले आपल्या घरी ज्ञानोबराय स्वरूपानं अवस्थित आहेत. ज्ञानोबरायांचं स्वरूप म्हणजे ज्ञानेश्वरी विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबराय आपल्यासोबत बोलावेत असं जर वाटत असेल तर ती ज्ञानेश्वरी वाचा महाराज. ज्ञानोबराय बोलतील तुमच्याशी. तया चरणी ठेवा भाव. भाव ठेवायचा म्हणजे त्या ज्ञानेश्वरीवर भाव ठेवायचा आहे. आमचे दाजी आहेत म्हणून सांगा ना, त्यांनी ज्ञानेश्वरी मधल्या ओव्या, गोविंद मालेगावकर यांनी कोणत्या विषयाच्या कोणत्या ओव्या आहेत? श्री गुरुच्या कोणत्या ओव्या, शेती संबंधानं कोणत्या ओव्या, कृपेच्या संबंधानं कोणत्या ओव्या, श्रद्धेच्या संबंधानं, सगळं महाराज त्यांनी आता ते वहीमध्ये लिहून काढले. आणि आपल्या महाराष्ट्रामधल्या तेजस्वी परंपरेमधले एक ओजस्वी रत्न सात्विक महाराज, सात्विकतेचा प्रगट पुतळा, ते चालते ज्ञानाचे बिंब, असे गुरुनाम गुरु चैतन्य महाराज त्यांच्याकडे ती वही घेऊन गेले होते आजच. आणि महाराजांनी ते सगळं बघितलं आणि पाठीवर महाराज शाबासकीची थाप दिली. आणि त्याच्यावर आता काय ओवी लिहिली महाराज त्याच्यावर? काये मने वाचा जो सेवक होईल येचा, तो आनंद साम्राज्या स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. विठाला विठाला. ही ज्ञानेश्वरी म्हणजेच ज्ञानोबराय आणि त्यांच्या चरणावर भाव ठेवायचंय. आपण मुद्दामून इथं ज्ञानेश्वरी आणलेल्या आहेत. आता उद्या ज्यांना ज्ञानोबरायांचं दर्शन झालेलं नाही किंवा झालेलंही असेल, एक तरी ओवी अनुभवावी. पारायणाला
त्यासी लोटांगणी. जनाबाईने सुद्धा वर्णन करावं ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. या मराठी साहित्यामधलं महाराज मंगळसूत्र या सारस्वताचं मराठी साहित्याचं ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी. असे समर्थ असणारे ज्ञानोबाराय आहेत आणि त्यांच्या चरणावर म्हणले तुम्ही काय ठेवा, भाव ठेवा. कारण नुसतं मस्तक ठेवणं गरजेचं नाही, आपला तिथं भाव सुद्धा असणं गरजेचं आहे. आता बऱ्याच जणांचं दर्शन झालेलं नाही किंवा झालेलं आहे. आता तुम्हाला 10 मिनिटात 5 मिनिटात मी तुम्हाला दर्शन करून आणतो. विठाला विठाला सगळेजण ताट बसा, मस्त ताठ बसायचं. ताठ आवाज आलाय का माझा? ताट बसायचं, हात जोडायचे, सगळ्यांनी हात जोडा, डोळे लावा, शांत डोळे लावायचे सगळ्यांनी. डोळे बिलकुल उघडायचे नाही, आपल्याला ज्ञानोबारायचं दर्शन करायला जायचंय. आता तुम्ही सिद्धबेटामध्ये लातूरकर महाराजांच्या धर्मशाळेमध्ये आहात. आता धर्मशाळेमधून तुम्ही आता खालच्या बाजूला इंद्रायणी मातेच्या बाजूला जात आहात. सगळे लक्ष करा, सगळे आले का बघा. त्या धुरपताबाई आल्या का? हो आल्या आल्या आल्या. सगळेजण आले, डोळे लावा, सगळेजण ध्यान करा ज्ञानोबारायचं. आपल्याला ज्ञानोबारायांकडे जायचंय. आता इंद्रायणीच्या बाजूला तुम्ही गेलेले आहात, पुढे जाताय तुम्ही. आता तिथं पूल आहे बघा वड्यावर, दमानं डोकून बघू नका तिकडं, दमानं पुढं 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 जा. गोपाळपुऱ्यामध्ये गोपाळ कृष्णाचं मंदिर आहे. मस्तक ठेवा तिथं, दमानं जरा. प्रसाद उचलू नका तिथला. मस्तक ठेवलं, चला पुढं आता दमानं दमानं सगळे चला. आलात चाकण चौकात, चला खालच्या बाजूला पुलाकडे खालच्या या. आता घाटावर आणि एकमेकाचे कपडे सांभाळा. आता आपल्याला स्नान करायचे जरा इथं, मोकळ्या मनानं हो द्या. डोळे लावा सगळे, डोळे काकू डोळे लावा, सगळे लावा. ध्यान करायचं आपल्याला, उघडू नका डोळे. स्नान झालं का सगळ्याचं? कपडे आले का? चला आता. आता वरच्या बाजूला तिथंच लगेच शनी आणि मारुती मंदिर आहे महाराज. लांबूनच हात जोडा, तिथं लई गर्दी आहे आणि तेलकट झाले सगळं. लई वरी नका जाऊ, दुरूनच हात जोडा. चला वरी आता. इकडं हरिहरेश्वराचा मोठ आहे, चला पुढं थोडं 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 थोडं. आता ज्ञानोबारायांच्या मंदिराच्या महाद्वारात पुढे उभा आहात तुम्ही आणि ज्ञानोबारायांना तिथून एकदा नमस्कार करा. आता चला पुढं. तिथं हैबत बाबाची पायरी आहे, पाय ठेवू नका. बिलकुल पाय ठेवायचा नाही महाराज. वरून असा आल्हाद वर पुढच्या पायरीवर पाय ठेवायचा आहे. चला आत गेले का आता? आणि तिथं गेल्या गेल्या चला आता लोटांगण घाला, दंडवत घालायचंय. दंडवत घातलं, तिथं मोठा कासव आहे बघा सोन्याचा चांदीचा. आता मागच्या बाजूला फिरा जरा, एका बाजूला गरुड आहेत, एका बाजूला हनुमंत आहेत, दोघालाही नमस्कार करा. चला आता इकडल्या डाव्या बाजूला असत. आता तिथं हैबत बाबाच्या अलीकडे ओवरीमध्ये ज्ञानोबारायची गुरुवारची पालखी आणि वारीची पालखी ठेवलेली आहे. त्याला काचामध्ये ठेवलेलं आहे. हात जोडा फक्त त्याला, डोळे लावा, सगळे डोळे लावा. हैबत बाबाची महाराज ओवरी आहे तिथं. चला वर चढा, दमानं 2-3 पायऱ्या आहेत तिथं. दर्शन घ्या सगळं हैबत बाबांचं. उतरा खाली. पुढं नाथ महाराजांचा पार आहे, तिथं संस्थानात नाथ महाराजाच्या महाराज पादुका बसवलेल्या आहेत. त्याचं दर्शन घ्या सगळे. आणि त्याच्याच खेटून पुढं भोजलिंगजाची समाधी आळंदी, भोजलिंग काकाची समाधी आहे, केसरीनाथ महाराजाची समाधी आहे, दर्शन घ्या. चला आता गणपतीकडे चला, गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. आणि त्या बाजूनं आता मागच तिकडे जात असच मुक्ताबाईचं दर्शन घ्या. आणि नंदी बाबाकडे चला, त्या नंदीपासूनच ज्ञानोबाराय खाली समाधीला गेलेले आहेत. तुम्ही जायचा प्रयत्न करू नका, कोणी जाऊ देणार नाही आपल्याला. दर्शन घ्या. चला सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायला जायचंय आता. पिंडीला हात लावा, दमानं बेल ठेवा, पाणी वाहा जरा देवाला, हात जोडा. चला आता दमान बाहेर या बघा. आले बाहेर. चला तिकडे पुन्हा तिकडे एक पिंपळ आहे, त्या पिंपळावर मारुतीराय बसलेले आहेत, त्यांचं दर्शन घ्या. चला इकडे आता आजान वृक्षाच्या बागेत जायचंय आपल्याला. दमान पायऱ्या चढा, आजान वृक्षाचं दर्शन घ्या. त्याला मस्तक लावा. आजान वृक्ष म्हणजे ज्ञानोबारायांचं प्रगट स्वरूप आहे. घेतलं दर्शन, दमान उतरा खाली. दमान आता तिथून पुढे जा आणि तिथं पुढं मंडप आहे, तिथं विनेकरी उभे आहेत बघा. विनेकराच्या पायावर मस्तक ठेवा. काही 10-20 रुपये द्या त्यांच्याकडं. आणि पुढं परमात्म्याची विठ्ठलाचा फोटो आहे महाराज, एकदम पुढं त्याच्याकडे बघा, दर्शन घ्या. एका बाजूला ज्ञानोबारायचा फोटो आहे, एका बाजूला तुकोबारायचा फोटो आहे आणि मागच्या बाजूला हैबत बाबा नामदेव महाराज आहेत. दोघांचं दर्शन घ्या. आणि चला आता गर्दी कमी आहे आणि आपण आता मनातल्या मनात चिंतन करायलो. मधल्या मंडपात चला.
कारंजा मंडपात, आणि त्याच्यामध्ये आता त्याच्यातल्या मधल्या मंडपात जाऊन आता ज्ञानोबरायची समाधी येते तर कोणीच नाही, फक्त तुम्ही आणि ज्ञानोबा आहेत. गेले का जवळ? चला हात जोडून बसा, तिथं ब्राह्मण भाऊ बसलेले आहेत, आपल्याला अभिषेक करायचा ज्ञानोबरायचा. हा चला कोमट पाणी घ्या, आता गार पाणी टाकायचं नाही, थंडी वाजली. आता कोमट पाण्यानं एकदा सगळी समाधी धुवून घ्या. आता घेतली, मग समाधी धुवून घेतल्यानंतर थोडंसं दूध टाका, हा पिठी साखर टाका, जराशी थोडा मध टाका, दही टाका, आणि सगळ्यांना आता समाधी स्वच्छ सगळी चांगली महाराज त्याला लेप करून घ्या. हा आणि पुन्हा आता शुद्ध कोमट पाण्यानं महाराज सगळी समाधी धुवून घ्या. समाधी धुवून घेतल्यानंतर आता 15वा अध्याय चालू आहे. महाराज सगळं ज्ञानोबरायचा हरिपाठ चालू आहे, आणि मस्त गंध घ्या हातामध्ये आणि ओम काढा समाधीवर. काढला का ओम? हा आता ज्ञानोबरायला हार वाहा, फुल व्हायला. आता प्रसाद ठेवा ज्ञानोबरायच्या चरणावर, आणि ज्ञानोबरायच्या समाधीवर महाराज मस्तक ठेवा. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेव, सगळ्या प्रकारच्या सिद्धी आपल्याला प्राप्त होणार आहे ज्ञानोबरायच्या चरणावर मस्तक ठेवलं. आणि ज्ञानोबरायांचं ते अभिषेकाचं तीर्थ ते ब्राह्मण बुवा तुमच्या हातात देत आहेत. एकदा तीर्थ हातामध्ये घ्या, तीर्थ प्राशन करा. ज्ञानेश्वर महाराज की जय. ठाला विठ्ठल. ज्यांनी आयुष्यात ज्ञानोबरायचं दर्शन केलेलं आहे त्यांना आता नक्की इथं ज्ञानोबरायचं दर्शन झाल्याशिवाय राहिलं नाही महाराज, नाही का? तया चरणी ठेवा भाव, त्यांच्या चरणावर भाव ठेवा. आणि आपल्याला, कारण आपण सगळे, आपल्याकडे आस्तिक शास्त्र आहेत 6, नास्तिक शास्त्र आहेत 6. नास्तिकांमध्ये बौद्ध आहेत, जैन आहेत, चार्वाक आहेत. त्या बौद्धांमध्येच योगाचार, सौत्रांतिक, वैभाषिक, माध्यमिक हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत नास्तिकांमध्ये. हे चार्वाकांचंच मत आहे, ल्यावे खावे बरे, असावे सदैव. 99% या समाजाचं जे आचरण आहे ते चार्वाकांच्या मतानं होतं. चार्वाकांचं मत काय? ते फक्त एक प्रमाण म्हणतात, शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, उपपत्ती आणि अनुपलब्धी, हे जे 6 प्रमाण आहेत त्यातलं फक्त आणि फक्त एक प्रमाण चार्वाक म्हणतात. म्हणजे आपण सगळेच, कारण त्याच मताचं आपण अनुसरण करतो, म्हणूनच त्याला लोकायत असं म्हणलेलं आहे. आणि काय म्हणतं, कोणतं प्रमाण? तर प्रत्यक्ष प्रमाण आपण फक्त मानतो. चक्षुर वै सत्यम, फक्त डोळ्यानं दिसतं ते आपण खरं मानणारे माणसं आहोत. खरं पाहायचंय का? डोळ्यानं पाहायचंय का? बाबांनो, तुम्हाला डोळ्यानं प्रत्यक्ष दिसेल. काय? अहो आपल्या ज्या अस्थी आहेत या इंद्रायणी मातेच्या मध्ये प्रवाहामध्ये आपण प्रवाहित केल्यानंतर त्या विरून जातात. अभंगाचं 3रं चरण. प्रत्यक्ष चला आळंदीला या. आणि आळंदीमध्ये इथं दशक्रिया विधी होतात. त्या दशक्रिया केल्यानंतर अस्थि वीरती जीवनी, पाण्यामध्ये त्या अस्थि विरून जातात. कारण त्याचं कारण आहे, हे सामर्थ्य गंगा मातेच्या ठिकाणी आहे. रोगम शोकम पापम तापम हरमे भगवती कुमती कलापम
त्रिभुवन सारे वसुधाहारे त्वमसि गतिर्मम खलु संसारे. हे जे गंगा मातेचं वर्णन आहे, ती गंगा माता अस्थि विरून टाकण्याचं सामर्थ्य आहे. तीच गंगा माता, तीच यमुना माता, तीच नर्मदा माता, हे सगळे तीर्थ ज्ञानोबरांच्या समाधी प्रसंगामध्ये ज्ञानोबरांना स्नान घालण्याकरता आले होते. आणि परमात्म्यानं सांगितलं आता इथून कुठं जायचं नाही. तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ. संतांच्या महाराज चरणावर त्या चरणावर या सगळे तीर्थ या सगळ्या नद्या असतात. आणि तिथं गंगा माता ही आहे. इंद्रायणी मातेमध्येच एका इंद्रायणीचं स्नान केलं, सगळ्या तीर्थाचं स्नान झालं. विठाला विठाला. म्हणून सरकारनं जरा इंद्रायणी मातेकडे लक्ष देणं खूप खूप गरजेचं आहे महाराज. किती ते जलपर्णी वगैरे सगळं झालंय. या सगळ्या कंपन्या पुन्हा काय केल्या तर सगळ्या वरच्या बाजूलाच केल्यात, आळंदीच्या एक खालच्या बाजूला बी नाहीत. काहीतरी त्याचं ते ड्रेनेज जे आहे, सिवेज आहे, त्याचं ते व्यवस्थित शुद्ध करण्याची काहीतरी प्रक्रिया सरकारने केली पाहिजे. बाबांनो, ह्या लाडक्या बहिणी, लाडके मेवणे, लाडके दाजी, आम्हाला काही देऊ नका. आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या, आमच्या कापसाला भाव द्या, आमच्या मला सोयाबीनला भाव द्या, आमच्या ऊसाला भाव द्या. आमचं काही कोणा पक्षाविषयी काही मत नाही. आम्ही कोणत्याच पक्षाचे नाहीत. आमचा एकच पक्ष आहे महाराज, वारकरी आहेत आम्ही. आणि आमचा उमेदवार नेहमीच उभा आहे. सुंदर ते ध्यान उभे, तो आमचा उमेदवार कधीच पडत नाही. तो युगे 28 विटेवरी उभा, तो आमचा आहे. आम्ही कोण्या पक्षाचे नाहीत, पण आमचं एवढंच म्हणणं आहे, शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या. आणि तुम्हालाच काय लागत असले महिन्याला तर एखादं खातं सांगा सरकारचं, 100-200 रुपये शेतकरी देते तुम्हाला. शेतकरी राजा माणूस आहे. विठाला विठाला. या इंद्रायणी मातेकडं, या चंद्रभागा मातेकडे जरा लक्ष द्या. हे पर्यावरणात सुद्धा गोष्टी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. असो, या इंद्रायणी मातेमध्ये अस्थि विरून जातात. अस्थि विरती जीवनी. आणि पुढं काय आहे महाराज, तुम्हाला साक्ष पाहायची का? काय साक्ष आहे? अहो, सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी. सोन्याचा पिंपळ, सोन्याचा पिंपळ आहे. आणि याचा अर्थ करताना बऱ्याच वेळा आपण म्हणतो की सोन्याचा म्हणजे सुखाचा. कारण शब्दाच्या ठिकाणी अभिधा व्यंजनादी अनेक शक्ती असतात. अभिधा वेगवेगळ्या व्यंजन आहेत, त्यानुसार अर्थ करावे लागतात. लक्षार्थ, वाच्यार्थ, आता खूप विषय आहे, वेळ आपली संपत आलेली आहे. सोन्याचा म्हणजे सुखाचा आहे महाराज. कारण त्यामध्ये काहीतरी आपल्याला अर्थ समजून घ्यावे लागतात. गंगायाम घोष, आता ते खूप आहे, आपल्याला विषय वेळ कमी राहिलेला आहे. एकदा एक जण डॉक्टरकडे गेला महाराज. शेतामध्ये पाळी हाणू लागला आणि पाळी हाणता हाणता एका दगडाखाली विंचू होता, इचू, आणि त्याची ती नांगी, त्यानं ती वरी निघाला विंचू. आणि पाळी हाणणारा जो शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याच्या पायावर त्या विंचवानं नांगी हाणली महाराज. वा. आणि नांगी हाणल्या हाणल्या त्याच्या महाराज त्याची आग व्हायला लागली, सगळ्या टन 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 गोळ्याच मारायला लागला ते. आणि पळत 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 दवाखान्यात गेला. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर साहेब म्हणला, बघा पटकन लईच आग व्हाली म्हणले. मग डॉक्टर साहेबांनी एक गोळी दिली. म्हणले ही गोळी खायची लगेच, आणि हा मलम घ्या म्हणले. म्हणले मलम काय करायचा आहे? म्हणले हा मलम तुम्हाला ज्या ठिकाणी विंचू चावला त्या ठिकाणी लावायचा आहे. मलम कुठं लावायचा आहे? ज्या ठिकाणी विंचू चावला त्या ठिकाणी मलम लावायचा. ते गडबडीनं निघाला. म्हणला काढ मोटरसायकल. मोटरसायकलवर बसली आणि पळा भिर्र मोटरसायकल लिहिली शेतात. आणि पाळी घालता घालता जिथं आऊत सोडलं होतं आणि ज्या दगडाखाली इचू निघाला होता त्या दगडाला मलम लावू लागला.
डॉक्टरने काय सांगितलं, जिथं येचू चावला तिथं काय लावा, मलम. विठाला विठाला म्हणजे पायाला लावायचं, त्यामध्ये काय आहे, वेगळा अर्थ आहे. असो ज्ञानोबराय म्हणतात, सुखोबराय म्हणतात की बाबांनो पुढे सोन्याचा आहे म्हणजे सुखाचा आहे. आणि सोन्याचा असा अर्थ जरी केला, कारण समाधी देण्याकरता रुक्मिणी माता आल्या, पण देवनिवृत्ती आणि धरले दोन्ही कर पुढे ज्ञानेश्वर जातो. ज्ञानोबराय गेले समाधीला, पण रुक्मिणी मातेला महाराज प्रवेश नव्हता. त्याच रुक्मिणी माता, तीच लक्ष्मी माता इथं त्या पिंपळाच्या रूपानं अवस्थित आहेत. म्हणून पुढे सोन्याचा पिंपळ ऐसी साक्ष असे आढळ. आणि हे जे ज्ञानोबराय आहेत, त्या ज्ञानोबरायांच्या चरणावर सुखोबराय म्हणतात, मी माझे दोन्ही हात जोडून त्यांना लोटांगण जातो. अभंगाचं शेवट तोडी रागामध्ये
तसं नाही जा आवाज काढण्याचा छोटासा एक प्रयत्न सुखा जातो लोटांगणी ऐसा समर्थ ज्ञानदेव तया चरणी ठेवा भाव. सगळ्यांनी आता आपापले कर
हात वर करा जरा, मोकळं व्हा जरा, करा. ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनीच करा फक्त. विठोबा रखुमाई कर जोडून याकडून ज्ञानोबरायांना लोटांगण जातं. ह्या कर शब्दाचे वेगळे वेगळे अर्थ आहेत. एक शब्द आहे हा, आणि हा कृ करोती धातूपासून तयार झालाय. मराठीमध्ये हे नामही आहे आणि हे क्रियापदही आहे. कर म्हणजे हात, करे टाळी बोला, मुखी नाम. आणि तू बाबा अमुक अमुक काम कर हे क्रियापद सुद्धा होतं. जसं वर शब्द आहे, वर. वर म्हणजे एखाद्या पायरीवरून वर जाणे. आणि आपण पत्रिकेमध्ये लिहितो वर आणि वधू, तोही वर आहे. आणि पुन्हा देवानं एखाद्या भक्ताला दिलेला वर, तोही वर आहे. एका दवाखान्यामध्ये जाऊ लागलो, दुसऱ्या मजल्यावर दवाखाना होता. आणि त्या पायऱ्यावर चढता चढता तिथं वर त्या पाटीवर लिहिलेलं होतं, दवाखान्यात जायचं होतं, नीट वर जाण्याचा मार्ग. काय लिहिलंय? नीट वर जाण्याचा. मग दवाखान्यात गेले की तुम्ही कुठं म्हणजे वर शब्दाचा अर्थ दुसऱ्या मजल्यावर बी आहे आणि वर असाही अर्थ आहे. असो चोखोबराय म्हणतात, कर जोडून या दोन्ही आणि चोखा जातो लोटांगण. मी या ज्ञानोबरायांच्या चरणावर मी दंडवत घालतो. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. ज्ञानेश्वर माऊली ऐका. संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त, ज्ञानोबरांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त हे आपला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. या सप्ताहाकरता गुरुवर्य सतीशजी महाराज लातूरकर यांनी आपल्याला ही धर्मशाळा दिलेली आहे. आणि काही रोकटोक नसते महाराज, तुम्हाला कशा प्रकारे कसं काय सप्ताह करायचा आहे, अगदी दिलखुलास व्यक्तिमत्व असं गुरुवर्य सतीश महाराजांचं आहे. आता त्यांनाही महाराज आपल्याला भाडं द्यायचं, याचं त्यांना लाईट बिल भरायचं आहे, मोटर आहे, सगळ्या गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी असतात. तर सगळ्यांना विनंती आहे बाबा हात जोडून की आपल्याला काय जे काही आपण हे केलेलं आहे असं एवढेच द्या, असं आपल्याला काही कुणाला आग्रह नाही. पण बोलण्याच्या ओघात फार